प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे. पण राजकीय चिखलफेक, महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत, देशाच्या राजधानीत? काय हे जे साहित्य महामंडळ आहे, ज्यांच्याकडे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत, आय रिपीट, साहित्य महामंडळ, मराठी साहित्य महामंडळ, म्हणजे सरकारनं 2 कोटी रुपये दिले की त्यातले 25 लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून आणि संमेलनं भरायला परवानगी द्यायचं काम करतात. कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलायला असतात. कार्यक्रम जे ते उषा तांबेंनी ठरवले, ज्यांचे पतिराज हे महाराष्ट्राचे PWD सेक्रेटरी होते, सगळ्यात भ्रष्ट खाते. हे मराठी भाषेवरती, राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार. नीलम गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ही त्यांची विकृती आहे. त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्यावं. ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळेला आमदार झालात, उद्धव ठाकरे, मला आठवते बाळासाहेब ठाकरे म्हणाले ही कोण बाई आणली तुम्ही पक्षात. सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रश्न केला, हे कुठलं ध्यान आणले पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणारं आयुष्यभर. तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या, 4 वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. या बाईंचं कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये, पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे गटनेते होते अशोक हरनाळ म्हणून, त्यांची मुलाखत घ्या जाऊ. त्यांच्याकडून धमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग DP सुरू होतं तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले. गटनेते अशोक हरनाळ, जा त्यांची मुलाखत घ्या, मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल. आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते आहेत विनायक पांडे, त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा. विनायक पांडे, मी रेकॉर्डवर सांगतो आहे, ते प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे. विनायक पांडेंनी पैसे कसे वसूल केले त्या बाईकडून नंतर, हे पण विनायक पांडेंची, अशोक हरनाळ यांची मुलाखत घ्या. अजून तुम्हाला काही नावं देईन 2 दिवसात. माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही कोणावर थुंकताय? मातोश्रीवर? तुमची लायकी नसताना 4 वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं? माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार, तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही. मी परत सांगतो, अशा घाणेरड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही. एक संस्कार, एक संस्कृती असते. आम्ही गेलो, सोडून गेलो, दूर झालो, काही कारणं असतील तुमची, तुम्ही अशा प्रकारे विधानं करता. मातोश्रीच्या बाबतीत, शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाबतीत, ज्यांनी तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, ज्यांनी तुम्हाला 4 वेळा आमदार केलं, उपसभापती केलं, म्हणून तुमचा रुबाब आहे ना. मुळात साहित्य म्हणजे मराठी साहित्य महामंडळ आहे, त्याने माफी मागायला पाहिजे. ज्या कोणी त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना, त्या कोण आहेत मला माहीत नाही, त्यानंतर काय साहित्यातलं योगदान मला माहीत नाही. हे साहित्य संमेलनं भरवणार, मराठीचं उद्घोष करणार. आतापर्यंत आम्ही या विषयाला कधी बोललो नव्हतो. मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय, साहित्य आम्हाला कळतं, आम्ही लिहिणारी माणसं आहोत. नीलम गोरेंच्या बाबतीत आता जो शब्द वापरला
त्या महिला आहेत आणि त्या महिला असल्या म्हणून काय झालं? मग काय झालं? 10 हक्कभंग आणा हो. मी आता विधानसभा चालू आहे का? मला सांगू नका. मी नीलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे. काल ती उपसभापती म्हणून बोलली का उद्धव साहेबांविषयी? सभागृहातला विषय का? मला तुम्ही नियम सांगू नका. मी 24 वर्ष राज्यसभेत आहे. मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे. कसला हक्कभंग? खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे. विश्वासघातकी बाई. काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी? हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो. आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत. सगळे ईडी झालं, CBI झालं, हक्कभंग पण झालेत आमच्यावर राज्य संसदेचे. होय दिलेत. काल नीलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाली की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला म्हटले. बोलले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे. मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला. जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते, ती 50 लाख देऊ शकते. भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा. आखिर कब तक आप अपना बिजनेस डायरी पे मैनेज करते रहे? जो भी इंक्वायरी आ रही है वो लक्षवेधी लावायला, प्रश्न विचारायला, प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा. माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुराव्यास आहे. ते हक्कभंग आणा, काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा. राऊत साहेब, तुम्ही जितकं जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत. पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय उपस्थित अहो ते संमेलन पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून पूर्णपणे चुकीचं आहे. शरद पवारांनी पुढाकार घेतला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन. पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहीत नाही. पवार त्याचे स्वागत होते. संजय नहार सरचे त्यांची मूळ कल्पना होती. मी त्यांना काल फोन केला. त्यांनी हात वर केले. ते म्हटले आम्ही निषेध केला नीलम गोरेचा. आणि हे उषा तांबे यांनी हे कार्यक्रम ठरवले. कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ वगैरे काय आहे दुकान कुठलं तरी एक त्या दुकानदारांचा आहे. शरद पवार साहेब, माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिखलफेक झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत. त्यांची ते ज्येष्ठ आहे, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते. ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितके जबाबदार. संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे. पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे. पण पवार साहेब गप्प आहे, अजूनपर्यंत भूमिका नाही. आता आज त्यांचा माझा आवाज त्यांच्यापर्यंत जाईल ना. आता गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना. ही कोण बाई आहे नीलम गोरे? हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ ओकते? हे काय मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झालं. पण जे साहित्य संमेलनाचं राजकारण झालं, सुरुवातीला एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले, पंतप्रधानांनी अहो राजकारणच झालं. हे साहित्य संमेलन नव्हतंच. आणि नंतर नीलम गोरेंची मुलाखत झाली. नीलम काय गोरे गरज काय? काही औचित्य होतं का? अजिबात नाही. त्या परिसंवादाचंच औचित्य नव्हतं. अनेक राजकारणी लोकांचे कार्यक्रम झाले. त्या कोणीतरी भाजपच्या एक महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत, त्यांचं काय? मग तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना का ना बोलवलं व्यासपीठावरती? सगळ्यांना बोलवायचं ना. आम्ही कसे घडलो, आम्ही सांगितलं असं, आम्ही कसे घडलो, आम्ही कसे बिघडलो. नाही, पण नीलम गोरे असं म्हणतात समोर उद्धव गटाचे शिवसैनिक असते तर मला बोलायला आणखी आनंद झाला असता. मग अशी काय म्हणाल? विकृत बाई आहे ती. विकृत आहे ती बाई. नाही ती बाई माणूस आहे. कालच्या समोरच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की तुमचे तिरस्कार हेच माझे पुरस्कार आहेत. जाऊ द्या, येडा माणूस आहे. काय त्याचे घेऊन बसलाय ते? सकाळी 4 वाजता जाऊन त्याच्या बॉसला भेटतो अमित शहा, दारात उभा राहतो. काय स्वाभिमान अभिमान काय आहे की नाही? काय पैसे आहेत म्हणून काय नेता होतो? पण या साहित्य संमेलनाच्या मंडळींनी या राजकीय नेत्यांना व्यासपीठावर आणण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काही समथिंग
काही व्यवहार झाले आहेत ना. सध्याचं सरकार एकनाथ शिंदे असतील कोण आहे हे यांची ताकद पैसा ही त्या सर्वत्र पैसा द्या आणि मान सन्मान मिळवा. भ्रष्टाचारातला पैसा आहे, जमिनीतला पैसा, नगरविकास खात्यातला पैसा, समृद्धी महामार्गातला पैसा, SRA मधला पैसा, म्हाडातला पैसा, बिल्डरांचा पैसा, हा पैसा अमर्याद पैसा, त्या पैशाचा वापर करून पुरस्कार, मान सन्मान, प्रतिष्ठा, आमदार खासदार विकत घ्यायचे हे यांचं धोरण आहे. खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनामध्ये एक संयमी भूमिका घेतली. मुख्यमंत्री म्हणून त्यांचं भाषण मी ऐकलं. जसं मुख्यमंत्र्यांचं भाषण असायला पाहिजे महाराष्ट्रात तसं ते होतं. पण त्यांनी ही जी पिलावळ त्यांच्या आसपास होती त्या पिलावळीचा उच्छाद ते रोखू शकले नाही. नीलम गोरे माफी मागण्याच्या लायकीची पण नाही. आंदोलन सोडून द्या हो, आंदोलनाचं आम्ही बघू काय करायचं. पण साहित्य महामंडळ हे मराठी साहित्य विश्वातली एक भ्रष्ट संस्था झाली. अशा प्रकारचे कार्यक्रम हे पैसे घेऊन, भेटी घेऊन लावलेले. त्यांनी ताबडतोब जर निषेध केला असता तर आम्ही मान्य केलं असं की त्यांनाही मान्य. पण हा चिखल फेक करून देण्यासाठी जो मंच उपलब्ध करून दिला त्याची किंमत मोजलेली आहे. चला मैंने बात किया ना अभी मराठी में तो बोल दिया है. देखिए सबसे बात है नीलम गोरे कौन है. नीलम गोरे आज जो है वो शिवसेना के बदौलत है. 4 बार उनको MLC किया, वो उद्धव ठाकरे जी ने किया, बाला साहब ठाकरे जी ने नहीं किया. जो उद्धव ठाकरे जी की मेहरबानी उनके ऊपर की. तो मैंने उनको कल पूछा ना, तो आप 4 बार हो गई तो आपने 8 मर्सिडीज दिया है तो उसका रिसीट ले गया हो. कहाँ कौन सा शोरूम है आपका खुद का. हाँ ये बकवास बात करती निर्लज्जता है. ये निर्लज्जता है. राजनीति में ऐसे गंदे लोग हमारे साथ काम करते थे. हाँ 30 लोगों के साथ हमने काम किया. गंदे लोग हैं ये सब. एकनाथ शिंदे क्या, नीलम गोरे क्या. आप जिस थाली में खा रहे थे सोने की चम्मच से और सोने की थाली में आप वहाँ गंदगी करके चले जाते हो. लेकिन इस घटना के लिए आप शरद पवार जी को भी जिम्मेदार. मैं सबको जिम्मेदार मानता हूँ. जो उस वहाँ स्पेसिफिक हम कह रहे हैं शरद पवार जी देखो स्पेसिफिक की बात क्या है कि शरद पवार जी के हाथों से इस सम्मेलन के लिए बहुत सारी उपलब्धियां कुछ नहीं हो गया है भाई. प्रधानमंत्री देखो वो स्वागताध्यक्ष थे. देखो प्रधानमंत्री तो आते हैं ऐसे कार्यक्रम में भाषण करने के लिए. भाषण माफिया ये सब जो मंच पर बैठे थे साहित्य सम्मेलन के वो सब भाषण माफिया है. सभी भाषण माफिया है. उनको तो एक दिन के लिए रुतबा दिखाने के लिए आना ही है. आपने क्या किया है. ये नीलम गोरे का क्या योगदान है मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी कविता, मराठी लिटरेचर, क्या योगदान क्या है. फॉरेन से फंड आता है उनकी संस्था को, उनका हिसाब दीजिए. ईडी को बोलिए हिसाब ले लो. लेकिन पवार जी ने कुछ स्टेटमेंट करना चाहिए, भूमिका रखनी चाहिए. पवार साहब एक राजनीतिक आदमी है. हमें चाहते हैं कि जिस प्रकार से ये खिचड़ उछाला गया है राजनीतिक, पवार साहब ने भी उनका निषेध करना चाहिए. आप जिस मंच के स्वागताध्यक्ष रहे वहाँ उस प्रकार से महाराष्ट्र के प्रमुख नेता, महाराष्ट्र के एक्स चीफ मिनिस्टर बाला साहब ठाकरे जी के बेटे के ऊपर कोई आकर खिचड़ उछालता है और आप चुप बैठते हो. ये जो कोई साहित्य महामंडळ है करप्ट संस्था है. पैसा देकर ऐसे कार्यक्रम करते हैं. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890398788. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.